दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। लातूरमधील 36 गावं वाड्यांवर भीषण पाणी टंचाई, प्रशासनाकडून 2 गावं आणि 3 वाड्यांना टँकर उपलब्ध, उरलेल्या 33 गावांना बोरच्या द्वारे पाणी पुरवठा। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीचं साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी, धमकीमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडमध्ये। पालघरमधील राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार पुतळ्याचं अनावरण। पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाला मोठा विरोध, सर्वेक्षणाचं ड्रोन गावकऱ्यांनी थांबवलं तर अधिकारी आणि आंदोलक यांच्यात सर्वेक्षण रोखताना खडाजंगी। नागपूरमध्ये काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचे चटके कायम। जातीय जनगणनेवरून श्रेयवादाची लढाई, अमरावती शहरामध्ये काँग्रेसची बॅनरबाजी, राहुल गांधींच्या संघर्षाला यश, काँग्रेसचा दावा। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 38.56% उन्हाचा तडाखा वाढल्यानं जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं कमी। अमरावती जिल्ह्यामध्ये 23 जून पासून शाळेची घंटा वाजणार, उष्णतेमुळे विदर्भात उशिरा होणार शाळा सुरू। अकोला शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात, अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू। परभणीच्या बोरी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तर 5,05,000चा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।